आजचा जो विषय आहे की आरक्षणाचा पुनर्विचार होईल काय? कारण आता दोन समाज, मराठा विरुद्ध ओबीसी, हा जो संघर्ष आहे आणि विविध राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष आरक्षणावरती सुरू झाला. तिकडं गुजर आहेत, गुजरातमध्ये पटेल आहेत, अन्य राज्यामध्ये देखील हा आरक्षणाचा संघर्ष दिवसेदिवस संघर्षाचा, संशयाचा निर्माण होऊ लागलेला आहे. जाती जातीमध्ये समाज विभागला जाऊ लागलेला आहे आणि एक प्रकारचा खंडित समाज होण्याच्या टप्प्यावरती हा विषय येऊन पोहोचलेला आहे. म्हणून मी बेला त्रिवेदीचं, न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांनी 103व्या घटनादुरुस्तीमध्ये जे जजमेंट दिलं, जो निवाडा दिला, स्वतंत्र निवाडा दिलेला आहे. पार्टीवालांनी, न्यायमूर्ती ललितनी, माहेश्वरींनी, या सर्वांनी स्वतंत्र असे निर्णय दिलेला आहे. 5 बेंचचे हे खंडपीठ होतं आणि या खंडपीठानं जो निर्णय दिला तर त्या अनुषंगानं न्यायालय म्हणजे त्या अनुषंगानं आरक्षणाचा पुनर्विचार होईल काय, या अनुषंगानं मी माझं मत मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू लागलेलो आहोत. खरं तर तुम्हाला माहीत असेल, केंद्र सरकारने कोणत्याही प्रकारची मागणी नसताना 103वी घटनादुरुस्ती केली आणि 103व्या घटनादुरुस्तीनं देशभर 10% आरक्षण, EWS, विकर इकॉनॉमिक सेक्शन्स, आर्थिक मागास जो घटक आहे त्याच्यासाठी लागू केलेला आहे. आणि ती घटनादुरुस्ती न्यायालयानं 3-2 अशा निवाडानं बहुमतानं वैध ठरवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपापले स्वतंत्र जजमेंट दिलेले आहेत. आणि तो न्यायमूर्ती बेला त्रिवेदीचं जजमेंट, जे स्वतंत्र जजमेंट होतं, त्या जजमेंटमध्ये काय म्हटलं आहे त्या विषयाच्या अनुषंगानं मी माझे विचार या ठिकाणी व्यक्त करणार आहे. खरं तर EWSची मागणी नव्हती. 8%, 8 लाखाचं उत्पन्न असणाऱ्यांना ही सवलत आहे. खरं तर 8 लाखाचं आपल्या देशामध्ये गरीब होतो की काय, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे खरं तर. कारण आर्थिक मागास वर आरक्षण ही संकल्पना खऱ्या अर्थानं चुकीची संकल्पना आहे. त्याला सामाजिक मागासले पण असावं, अन्यथा प्रगत जाती जमातीच याचा लाभ घेईल आणि त्याच्यामुळे आर्थिक आरक्षणातून फार काही उद्दिष्ट साध्य होणार नाही. पण घटनेच्या प्रिमेमलमध्ये आर्थिक सामाजिक हा शब्द असल्यामुळे आर्थिक दृष्टिकोनातून देखील आपल्याला आरक्षण देता येतं. आत्ता या निवाड्याने सिद्ध झालेलं आहे. पण त्या निवाड्यातील काही गोष्टी आपण पाहिल्या तर आपल्याला आरक्षणाची पुढची वाटचाल कशी राहणार आहे, केंद्र सरकार या निवाड्याच्या अनुषंगानं कोणतीही भविष्यात पावले उचलू शकतात आणि एक प्रकारचा आरक्षणाला फार मोठा धोका येणाऱ्या काळामध्ये निर्माण झालेला आहे. म्हणजे संघर्ष एका बाजूनं राज्यामध्ये वाढवायचे, देश पातळीवर वाढवायचे आणि त्यातून आरक्षणच संपवायचं, अशा प्रकारचं हे जे धोरण आहे, हे धोरण पुढे येऊ लागल्याचं आपल्याला दिसून येऊ लागलेलं आहे. खरं तर 103वी घटनादुरुस्ती झाली आणि त्याला सर्वोच्च न्यायालयानं ती घटनादुरुस्ती वैध ठरवली आणि भारतामध्ये त्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल असू द्या, म्हणजे मार्गदर्शक तत्वे असू द्या, राज्याची जेव्हा धोरणं ठरत असतात तेव्हा मार्गदर्शक तत्वे त्यांना मार्गदर्शक म्हणून ठरत असतात. त्यामध्ये आर्थिक विषमता दूर करण्यासाठी भारतातील सर्व नागरिकांना आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक न्याय प्रस्थापित सुनिश्चित करण्याची कल्पना या भारतीय राज्यघटनेमध्ये झालेली आहे. भारताच्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये किंवा भारताच्या प्रिमेमलमध्ये, उद्देशपत्रिकेमध्ये सर्व जनतेच्या, भारतीय जनतेच्या इच्छा आणि आकांक्षा ह्या कशा पूर्ण झाला पाहिजेत, दुर्बल घटकांना सामाजिक आर्थिक न्याय मिळून ते कसे सक्षम झाले पाहिजेत, त्यांना समान दर्जा आणि समान प्रतिष्ठा निर्माण करून देण्यासाठी
भारतीय राज्यघटनाकारांनी काही तरतुदी करून ठेवलेल्या आहेत. काही तरतुदीच्या बाबतीमध्ये आपण न्यायालयात आव्हान देऊ शकतो, पण काही तरतुदीच्या बाबतीमध्ये आपण न्यायालयामध्ये आव्हान देऊ शकत नाही. ते न्यायप्रविष्ट नाहीत, तेच डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आहे. म्हणजे राज्यांनी मार्गदर्शक तत्वे अंमलात आणली नाही म्हणून त्याच्या विरोधात आपण न्यायालयात जाऊ शकत नाही, म्हणजे ते न्यायप्रविष्ट नाही. जसं फंडामेंटल राईट्स आहेत, फंडामेंटल राईटला बाधा निर्माण झाली किंवा मानवी हक्काचं हनन झालं तर आपण डायरेक्ट आर्टिकल नंबर 32 आणि आर्टिकल नंबर 226 म्हणजे 226 आणि 32च्या अनुषंगाने उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. अशा प्रकारची तरतूद आहे. ते न्यायप्रविष्ट आहेत, पण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल नाही. परंतु दुर्बल घटकांना चालना मिळावी, समान दर्जा मिळावा, त्यांचा कायदेशीर वर्गीकरणाद्वारे त्यांची दुर्बलता दूर व्हावी, वंचित वर्गांना न्याय मिळावा, अनेक प्रकारचा समतेला अपवाद म्हणून सकारात्मक पद्धतीचं भेदभाव राज्याच्या बाजूने होकारार्थी करून एक वंचित घटकांना न्याय देण्यासाठी हे काही तत्व आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये आपण अभिप्रेत केलेलं आहे. आणि त्या पद्धतीनं वंचित, दलित, उपेक्षित आणि आर्थिक सामाजिक घटकांसाठी जे दुर्बल घटक आहेत त्यांच्यासाठी देखील भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्या तरतुदी सांगितलेल्या आहेत. आणि त्या तरतुदी आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या प्रास्तावनामध्ये, मार्गदर्शक तत्वामध्ये ह्या आपल्याला दिसून येत आहेत. याचा अर्थ असा आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये जी विषमता होती ती विषमता दूर करून, जी असमानता आहे ती दूर करून समता प्रस्थापित झाली पाहिजे. आणि ती सामाजिक, आर्थिक, राजकीय अंगानं लोकशाही रुजली पाहिजेत, लोकशाही कार्यान्वित झाली पाहिजेत. आर्थिक लोकशाहीशिवाय राजकीय लोकशाहीची कल्पना किंवा सामाजिक लोकशाहीशिवाय राजकीय लोकशाहीची कल्पना करणं हे खऱ्या अर्थानं स्वप्नवत झाल्यासारखं वाटतं. म्हणून अशा प्रकारच्या वंचित म्हणजे अनुसूचित जाती जमाती सोडून देखील जो समाजामध्ये दुर्बल घटक आहे त्या दुर्बल घटकासाठी किंवा शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण आहे किंवा आर्थिक मागासलेपण आहे अशा घटकासाठी देखील राज्यव्यवस्था काही गोष्टी करत असेल, उपाययोजना करत असेल, शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये, रोजगारामध्ये किंवा अन्य गोष्टीमध्ये काही उपाययोजना, काही संस्था उभा करत असेल त्यांच्या मदतीसाठी, तर राज्यव्यवस्थेला प्रतिबंधित करता येत नाहीत. असं घटनेच्या 15/4, 15/5, 16/4, 19 खंड 1 आणि 29(2) आणि अनेक प्रकारच्या घटनात्मक तरतुदीमध्ये हे प्रोव्हिजन झालेले आहेत. न्यायालयाच्या निवाड्यामध्ये देखील अशा प्रकारचे निर्णय आपल्याला दिल्याचे दिसून येतात. मुद्दा असा की आरक्षित वर्गाच्या अतिरिक्त ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतात. पण मुद्दा असा आहे की 1992 मध्ये इंदिरा साहनी खटल्याचा निर्णय लागला आणि या इंदिरा साहनी खटल्यामध्ये जे मागासवर्गीयाचं वर्गीकरण व्हायला हवं होतं, 10 वर्षानंतर जो सर्वेक्षण वैध चाचण्या घ्यायला हव्या होत्या त्या घेण्यात आलेल्या नाही. आणि म्हणून मतासाठी राजकारणाचा हा विषय पुढे जाऊ लागलेला आहे. त्याला वस्तुनिष्ठता, सामाजिक मागासलेपण, शैक्षणिक मागासलेपण आणि प्रगतांना दूर करणं, अनेक न्यायोचित भूमिकांतून सर्वसमावेशक समाज कसा निर्मिती होईल या दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारच्या राज्यव्यवस्थेने हालचाली केल्याचं आपल्याला दिसून येत नाही. म्हणून 75 वर्ष झालेत आणि या 75 वर्षामध्ये अनेक कमकुवत घटकांना, वर्गांना, समुदायांना यामध्ये समाविष्ट करून सर्वसमावेशक समाज निर्मिती करायला हवी होती असं न्यायालयाचं मत होतं. मग न्यायमूर्ती पारडीवाला देखील म्हणतात की अमर्यादित कालावधीसाठी हे आरक्षण ठेवणं हे कधीही धोकादायक पद्धतीनं आहे आणि याचा स्वार्थ हेतून वापर करणं ते देखील चुकीच्या पद्धतीनं आहे. एवढंच नव्हे तर न्यायमूर्ती भट असं म्हणतात की आर्थिक निकषावर आधारित विशेष तरतुदीमुळे फंडामेंटल राईट किंवा जो ढाचा आहेत आपला
ज्याला आपण बेसिक स्ट्रक्चर म्हणतो भारत इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं, त्या स्ट्रक्चरला कोणताही धोका पोहोचत नाही. पण न्यायमूर्ती लळितचं वेगळं मत आहे. त्यांना वाटतं की याच्यामुळे स्ट्रक्चरला धोका निर्माण होऊ शकतो. अशा प्रकारच्या ह्या तरतुदी केलेल्या आहेत. आणि जर अशा पद्धतीनं हे जर कायदे पुढे जाऊ लागले, या कायद्याचं न्यायालयीन निवाड्याचं पुनर्लोकन झालं नाही, निर्णय बदलले नाही, तर लोकशाहीचा पाया हा खिळखिळा होऊ शकतो. इव्हन लोकशाही देखील नष्ट होऊ शकते. अशा प्रकारचा धोका या 103व्या घटनादुरुस्तीमध्ये न्यायमूर्ती बेला त्रिवेदीच्या जजमेंटमध्ये आपल्याला सांगून टाकलेला आहे. आता 99व्या घटनादुरुस्तीमध्ये राज्याला 99 घटनादुरुस्ती झाली 2005ला. त्याच्यामध्ये देखील असं सांगितलं की राज्याला आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक अशा दुर्बल घटकांना ज्या काही सेवा सवलती लागू करायच्या आहेत, त्या सवलती लागू करण्याला किंवा कोणी प्रतिबंध करू शकत नाही. इव्हन न्यायालय सुद्धा प्रतिबंध करू शकत नाही, ते उपाययोजना करू शकतात. हा केंद्राला आणि राज्याला अधिकार आहे, राज्याची भूमिका आहे. पण विषम पद्धतीनं कायदे पुढे गेले तर लोकशाहीला, सामाजिक स्वास्थ्याला हा धोका निर्माण होतो. आणि त्यातून जातीविरहित आणि वर्गविरहित जी समाजाची कल्पना घटनाकारांच्या डोळ्यापुढे होती, जे स्वप्न होतं घटनाकारांचं, ते पूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून आत्ताचे जे चंद्रचूड आहेत, त्यांचे वडील वाय.व्ही. चंद्रचूड, जेव्हा देशाला 35 वर्ष झाले होते स्वातंत्र्य होऊन, त्यांनी सांगितलं होतं 50 वर्षापर्यंतच हे आरक्षण अनुसूचित जाती जमाती सहित ठेवायला हवं. राजकीय आरक्षण देखील आणि सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण देखील अनुसूचित जाती जमातीचं सुद्धा 50 वर्षापर्यंत ठेवायला पाहिजे. वरच्या वर्गाचं चाचणी तुम्ही केली पाहिजे. आणि विशेष अधिकार त्या कॅटेगरीमध्ये ज्यांना विशेष अधिकार उपभोगलेले आहेत, त्या वर्गाला अनिश्चित काळासाठी त्याच्यामध्ये स्थान देता कामा नये आरक्षण मिळवण्यासाठी. आणि त्यांना जे प्रगत आहे, जे प्रबळ आहे, त्यांना बाहेर काढलं पाहिजे. मागासलेपणाच्या सर्वे तुम्ही केले पाहिजे आणि त्या योग्य त्या पद्धतीने चाचण्या केल्या पाहिजे आणि सर्वांना दूर केलं पाहिजे, असा त्यावेळेचा त्यांचा निर्णय होता. आता त्यांना निर्णय देऊनच किती वर्ष झाले. खरं तर त्यांनी 2050 म्हणजे 35 वर्षाला देश स्वातंत्र्याला तेव्हा सांगितलं. 78 ते 85ला ते सरन्यायाधीश होते, तेव्हा त्याने तो निर्णय सांगितला. आता त्यानंतर त्याला वेळ किती झालेला आहे, तरी 75 वर्ष होऊन देखील या निर्णयामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही. आणि म्हणून आज आरक्षणाला जे वेगळं वळण येऊ लागलेले आहे, वेगळा संशय निर्माण होऊ लागलेला आहे, वेगळा संघर्ष निर्माण होऊ लागलेला आहे, असं त्यांना वाटतं. त्यांचं मत असं आहे की दुर्बल घटकासाठी शिक्षण आणि नोकरी आणि उपाययोजना करण्यात राज्याला जरी प्रतिबंधित नसला, तरी हे जे आरक्षण दिलं होतं, या आरक्षणाला 10 वर्षानं सर्वे व्हायला पाहिजे होता. तो झालेला नाही. न्यायालयाने निवाडामध्ये दिलेला आहे. आरक्षणाचा नव्याने पद्धतीने विचार तुम्ही झाला पाहिजे. जी आताची जी पद्धत आहे, आता बदललेले संदर्भ, आता एखादा समाज, मराठा समाज सांगितलं दूरदराज आणि डोंगराळ भागात आहेत का, किंवा ज्याचा संपर्क नाही, असा परिस्थिती आता 30 वर्षानंतर राहिलेली नाही कोणत्याही समाजाची. आणि आतापर्यंत एवढ्या 671 जाती ज्या घातलेल्या आहेत, त्यांना कोणतं मागासले पण तुम्ही सांगितलेलं असं दूरदराजचं. म्हणजे एकीकडं वेगळा निर्णय आणि मराठ्यांना वेगळा निर्णय. आणि अटल बिहारी वाजपेयीच्या काळामध्ये देखील 116 जातीचा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने शिफारस केली होती. 50 जाती ओबीसी मध्ये घातल्या. त्यांना कोणतं मागासले पण शोधलं, कोणतं दूरदराज शोधलं, कोणत्या प्रकारचं नाही, फक्त मराठा समाजासाठीच का. म्हणून न्यायालय म्हणतं की ह्या आरक्षणाचा आता नव्याने विचार झाला पाहिजे आणि सर्व वर्गांना समाविष्ट करून नवीन समाज निर्माण करण्यासाठी आरक्षणाचा वापर केला पाहिजे. आणि हे आरक्षण घटनात्मक हक्क नसून आरक्षण विशिष्ट काही ठराविक लोकांचे हितसंबंध जपणारा मार्ग ठरता कामा नये. बघा, एक सर्वसामाजिक समाज करायचा, विशिष्ट समाजाला नाही आम्ही असं आहोत, एससी आहोत, एसटी आहोत, ओबीसी आहोत म्हणून आम्हाला आरक्षण आहे, हे चूक आहे. विशिष्ट समाजाचा मार्ग तो ठरू नये
हितसंबंध जपणारा, सवलती त्याच्यामुळे निस्वार्थ बनतील आणि त्याच कुबड्या ते वेळोवेळी घेतील. त्याच्यामुळे ह्या कायमस्वरूपी हा राजकीयच हक्क नाही, राजकीयच आरक्षण नाही, तर सामाजिक आणि शैक्षणिक देखील SC ST सहित ओबीसीचं देखील आजच्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारचा निस्वार्थ बनता कामा नये. आता हे सर्वसामाजिक समाज निर्मिती करण्यासाठी हे सकारात्मक कृतीचं हत्यार होतं. सकारात्मक कृती वापरायला पाहिजे होती. प्रगतांना बाहेर काढून उपेक्षित कोणही ही अविरत प्रक्रिया यांनी करायला हवी होती. आतापर्यंत जे काही कायदे झालेले आहेत त्या कायद्यांचं पुनर्लोकन करून त्याचे परिणाम काय झाले ते परिणाम समाजापुढे मांडायला हवे होते आणि त्याच्यातून प्रगतांना वगळून नव्याने जे उपेक्षित आहेत त्यांना त्यात घालण्याची प्रक्रिया ही अविरत त्याच्यामध्ये सांगितली होती, पण ती केली नाही. ती करणं गरजेचं आहे आणि म्हणून हे नकारात्मक कृतीचं हत्यार म्हणून तुम्ही वापरू नका. याला सकारात्मक कृतीचं म्हणून हत्यार तुम्ही वापरा. आणि जरी समतेच्या अपवादाला अपवाद असलं तरी पण ते समतेपेक्षा मोठं होता कामा नये अशा पद्धतीचा निर्णय आपल्याला या 103व्या घटना दुरुस्तीमध्ये न्यायालयाने सांगितलेला आहे. आता मुद्दा असा की न्यायालय पुढे जाऊन म्हणतं आरक्षण ही देशांची विकृती झालेली आहे आणि ही विकृती वेळीच सुधारली पाहिजे आणि ही विकृती नाही तुम्ही जर सुधारली नाही तर संघर्ष, भांडणे, हेवेदावे, खंडित समाज निर्माण होऊ शकतो, एकमेकावर संशय निर्माण होऊ शकतो आणि आज तेच चालू आहे. हे संघर्षाचे बीज आता रोवायला सुरू झालेले आहेत. ब्रिटिशाची जी फोडानी झोडा नीती होती तीच आता दुसऱ्या मुद्द्यानं पुढे आलेली आहे. कारण पहिलं नामांतराचे प्रश्न मिटले, दंगलीचे प्रश्न मिटले हिंदू मुस्लिमांचे, आता हे प्रश्न सुरू झालेले आहेत. म्हणून समाज एक वेगळ्या पद्धतीनं खंडित समाज निर्माण होण्याची भीती आज न्यायालयाने याच्यामध्ये सांगितलेले आहेत. आणि म्हणून कायद्याचं जे कायदे घटक राज्याच्या कायदे मंडळाने असेल किंवा केंद्र सरकारने असेल संसदेने केलेले कायदे त्याचं पुनर्लोकन झालं पाहिजे 5 वर्षामध्ये असं देखील सांगितलं. आतापर्यंत कधी झालेलं नाही 75 वर्षामध्ये. आणि ते पुनर्लोकन जर झालं नाही तर लोकांमध्ये रोष निर्माण होईल आणि हा जरी समतेचा मार्ग, नकारात्मक भेदभाव हा समतेचा मार्ग असला तरी तो समतेचा मार्ग, तो जो रस्ता आहे तो खड्डा कसा होणार नाही याकडे देखील आपल्याला लक्ष देण्याची गरज या जजमेंटमध्ये सांगितलेली आहे. त्याचबरोबर प्रगतांना प्राधान्यक्रमानं त्यातून दूर करण्याचं या जजमेंटमध्ये, या न्यायमूर्ती बेला त्रिवेदीच्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे. आणि हे जर होत नसेल तर आरक्षण हे होत नसेल तर समाजामध्ये अनेक राज्यामध्ये संघर्ष वाढायला लागतील असं न्यायालयाचं मत आहे. आरक्षण हे मर्यादित कालावधीसाठीच असावं असं देखील न्यायालयाने सांगितलेलं आहे. आणि बाबासाहेबांची तेच इच्छा होती. लोक म्हणाले राजकीय आरक्षण, तरी राजकीय आरक्षण 80 वर्षापर्यंत 10 वर्ष सांगितलं होतं, पण सामाजिक आरक्षणाचा देखील तोच हेतू होता. पण नाही, लोक म्हणतात शैक्षणिक आणि सामाजिक आरक्षण नाही सांगितलं, पण हे देखील आता न्यायालयाच्या जजमेंटमधून सांगितलं की तोच मतितार्थ होता घटनाकारांचा की हे आरक्षण सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण देखील मर्यादित कालावधीसाठी असलं पाहिजे आणि जोपर्यंत हे मर्यादित कालावधी राहणार नाही तोपर्यंत समाजामध्ये संघर्ष आणि भांडणे वाढीला लागतील असं त्यांचं मत आहे. पुढे न्यायालय असं म्हणतं की जातीविहीन या समाजानं जे 666 जातीनं हा देश विभाजित केलेला आहे आणि या विभाजित केल्यानं फार मोठं जो समाज जातीविरहित समतावादी समाज व्हायचा, पण आरक्षणामुळे जात सोडायला ते तयार नाही. जातीवादाची जरी आहेत ती आणखीन वाढू लागलेली आहेत असं न्यायालयाचं मत होतं. पूर्वी मागासपणा जायसाठी कॉमिकल टॅग लावायचे लोक, कॉमिकल टॅग जायचा म्हणजे मागासचा, तो घालण्यासाठी लोक जानवे घालत होते. पण आता मागास होण्याची जी स्पर्धा ही सुरू झालेली आहे ती धोकादायक आहे असं न्यायालयाने म्हटलेलं आहे. म्हणून समतावादी जातीविरहित समाज निर्माण होण्यासाठी घटनावादाच्या आणि लोकशाही दिशेनं, निकोप लोकशाहीच्या दिशेनं जाण्यासाठी समाजामध्ये संघर्ष वाढू नये आणि व्यापक समाजहितासाठी
न्यायालय असं म्हणतं की या आरक्षण व्यवस्थेचा पुनर्विचार होणं गरजेचं आहे. आणि तो मला असं वाटतं येणाऱ्या काळात नक्कीच होईल असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद.